श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आयुष्यातील खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. समर्थ म्हणाले, आयुष्य आपल्याला प्राप्त झाले ना, जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे, मग तसंच सुख आहे तसं दुःख आहे. मग जीवनात खरा आनंद कुठे पाहायला मिळेल? तर भावनेच्या ओलाव्यामध्ये. काही जण सुखाचा आनंद बघा प्रत्यक्षात घेत असतात, काही जण दुःख त्यांच्या वाटेला येत असतात. पण आयुष्यातला खरा आनंद समर्थ म्हणाले, हा केवळ पैसा नाही आहे किंवा यश किंवा भौतिक सुखामध्ये पाहायला मिळत नाही. पैसा असला की आपल्याकडे यश प्राप्त झालेला आहे म्हणजे आनंद येईल का? नाही आहे. पैशाने सर्व गोष्टी विकत घेता येतील का? हो. परंतु आनंद विकत घेता येईल का? नाही घेता येणार. समर्थ म्हणाले, एखादी वस्तू घ्यायची असेल, एखादी गोष्ट आपल्याला विकत घ्यायची आहे, ती आपण घेऊ शकतो. परंतु असणारं आनंद, समाधान, सुख कुठल्याही दुकानामध्ये, मॉलमध्ये पाहायला मिळणार नाही. तर तो आपल्या मनातील प्रेम, आपुलकी, सहानुभूती आणि भावनांच्या ओलाव्यात असतो. विकत घेण्यासारखी गोष्ट खूप काही आहेत, परंतु मनातलं प्रेम विकत घेता येत नाहीये. आपुलकी, आपलं आणि आपल्या शेजारी असणाऱ्या लोकांचं नातं, सहानुभूती. बघा, आपल्याला जेव्हा दुःख येत असतं आपल्या वाटेला, त्यावेळी शेजारी लोक बघा आपल्या नातेवाईकांपेक्षा लवकर धावून येतात. एखादी गरज असेल तेव्हा आपण काय विचार करतो, अरे आपले शेजारी खूप चांगले आहेत. आपल्या नातेवाईकांपेक्षा बघा आपल्या दुःखाला सामोरं हजर राहिले की नाही? नक्कीच. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण का? नातेवाईक चांगले होते, परंतु त्यांना यायला उशीर झाला. त्यांचं रिलेशन आपलं रिलेशन खूप चांगलं होतं, परंतु ते लांब राहतात. परंतु शेजारी असणारी लोक बघा प्रत्यक्षात आपल्या बाजूला राहतात, ते आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले. आता जेव्हा सुख येतं, समाधान तुझ्या आयुष्यात, आनंद तुझ्या आयुष्यात पाहायला मिळतो, तेव्हा तू सांगत बसतोस का सर्वांना, माझ्या वाटेला सुख आले, सुखाचे दिवस माझ्या वाटेला आलेत? नाहीये. ते आपण कोणालाही सांगत नाही. परंतु एखादा तरी दुःखाचा प्रसंग आपल्या वाटेला येऊ दे, अहो आपण पत्रावाल्या वाटतो, बरोबर का? जशा पत्रिका वाटतात तसे आपण वाटत बसतो, माझ्या वाटेला हे आलं, माझ्या वाटेला ते आलं, सर्वांना सांगतो, जसं काही फक्त दुःख आपल्यालाच प्राप्त झाले. समर्थ म्हणाले, जिथं मन मऊ असतं, प्रेमळ असतं, संवेदनशील असतं, तिथेच खरा आनंद अनुभवायला मिळत असतं. समर्थ म्हणाले, जर मनुष्य देह भावनाशून्य असेल तर त्यांचं जीवन कोरडं आणि नीरस असतं. आता एखाद्या व्यक्तीला आपण बघा प्रत्यक्षपणे सांगत असतो की असं केल्याने तुला तुझ्या जीवनात सुख येईल, समृद्धी येईल, समाधानाचे दिवस येतील, परंतु ती व्यक्ती न ऐकल्यासारखी करते. मग शेवटी काय आहे विचार कर. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, प्रेम, करुणा आणि माणुसकी या भावनांनीच नाती घट्ट होतात. आता ज्या वेळेला आपण पाहायला गेलो, माणुसकीचं नातं तेव्हाच घडतं जेव्हा आपण एखाद्या सुखदुःखाच्या बघा प्रत्यक्षात मित्र मैत्रिणी, आपले नातेवाईक असू दे, घरची मंडळी असू दे, एखादी शेजारी असतात, त्यांच्या मदतीला जेव्हा आपण धावून जातो ना, तेव्हा खरी माणुसकीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळत असतं. बाकी काही नाही. काहीतरी बघा बाजूच्यांवर प्रसंग ओढवलेला आहे, दुःखाचा प्रसंग ओढवलेला आहे
आणि आपण घरातून पाहतोय की त्याच्या वाटेला हे झाले, पण आपला देह जर मदत करायला गेला नाही तर लोक बघा जेव्हा आपल्या वाटेला जेव्हा दुःख येईल तेव्हा लोक येतील का? नाही येणार. समर्थ म्हणाले आपल्या देहाने काय केलं, त्यांच्या मदतीसाठी न धावून गेलेला. बरोबर की ना? आपला देह जर तू धावून गेला असतास, प्रत्यक्षात त्यांना मदत केली असती, तर बघा माणुसकीचं दर्शन घडलं असतं. आपण अनेक वेळा पाहतो, अरे ही व्यक्ती ना सर्वांना मदत करते, फक्त आपण पाहतो, परंतु आपल्यातून ते का प्राप्त होत नाही आहे? बघा एखादी व्यक्ती गरीब असते, त्या व्यक्तींना हॉटेलमध्ये घेऊन खायला देतो, बरोबर ना? लहानशी वस्तू खायला देते, एखादी वस्तू त्यांना घेऊन देते, म्हणजे किती प्रकारची मदत त्यांना बघा एखादी व्यक्ती जर करत असेल ना, त्यांचे आपण गुणगान गायतो, बरोबर की नाही? परंतु त्यासारखं एक गुण, त्यांच्यासारखं आपण एक गुण आपण आपल्यामध्ये घेत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणं आणि दुसऱ्यांच्या दुःखात साथ देणं हाच खरा जीवनाचा आनंद आहे. सुखाच्या वेळी सुख, समर्थ म्हणाले, आनंदाच्या वेळी आनंद आणि दुःखाच्या वेळी नक्की दुःख त्यांना साथ देणं हाच खरा प्रवास आहे. परंतु भावनांचा ओलावा असेल तरच ना जीवनात समाधान आणि शांती टिकून राहील. जीवनात समाधान केव्हा प्राप्त होईल? आता आपण विचार करायचा की जीवनात मला समाधान केव्हा प्राप्त होईल, काय करता येईल? समर्थ म्हणाले, सुंदर भाग दिलेला आहे, श्रवण नक्कीच करूया. एक गाव होतं. त्या गावामध्ये एका घरात 2 भाऊ राहत होते. मोठा भाऊ खूप श्रीमंत होता, पण त्यांचं मन जे होतं ना ते खूप कठोर होतं, कडक शिस्त. तो फक्त पैशासाठी जगत होता, दुसरा काहीच दिसत नव्हतं. लहान भाऊ गरीब होता, पण खूप प्रेमळ, सर्वांना मदत करायचा, दयाळू होता. तो गावातील लोकांना नेहमी मदत करायचा, कुठलीही गरज असो नक्कीच धावून जायचा. एकदा त्या गावामध्ये मोठा दुष्काळ पडला. मोठ्या भावाकडे भरपूर धान्य होतं, पण त्याने कुणालाही मदत केली नाही. एवढं सारं बघा धान्य पिकलेलं होतं, गोणीच्या गोणी होती, तरीसुद्धा कोणालाही मदत केली नाही. उलट तो जास्त पैसे घेऊन धान्य विकत होता गावातल्याच लोकांना. लहान भावाकडे थोडंसं धान्य होतं, पण त्याने ते गावकऱ्यांमध्ये वाटलं. काही दिवसांनी मोठा भाऊ एकटाच राहिला. लोकांनी त्याच्याशी संबंध तोडले, कारण का? त्याच्याकडे पैसा होता, पण माणुसकी नव्हती. कुणालाही मदत करणारी ती व्यक्ती नव्हती. आणि जीवनात खरं पाहायला गेलं तर जगण्याचा आनंद पाहायला मिळत नव्हता. पण लहान भावाकडे पैसा मात्र कमी होता, पण सगळ्या गावकऱ्यांचं प्रेम, आशीर्वाद लहान भावाला मिळत होते. तो खूप आनंदी होता, त्याला सर्व काही प्राप्त झाले. समर्थ म्हणाले, खरा आनंद हा पैशात नसतो, तर ज्याप्रमाणे खरा आनंद प्रेम, माणुसकी आणि भावनांच्या ओलाव्यात असतो. समर्थ म्हणाले, त्यांच्याकडे नोटांची बंडलं असतील, पण शरीर जर साथ देत नसेल तर विचार करा. म्हणून समर्थ म्हणाले, भावनांच्या ओलाव्यात सुखदुःखाचा प्रवास हा तेव्हाच पाहायला मिळतो ज्यावेळी सर्वांना बघा आपला देह मदत करत असेल तेव्हाच ना. नाहीतर काय होतं की माझ्या वाटेला सुख आलेत ना, बस झालं. परंतु आपल्या वाटेला जे सुख आले ते दुसऱ्यांच्या वाटेला सुद्धा आलं पाहिजे. परंतु आपल्या वाटेला जे आलेलं दुःख आहे ते इतरांना न सांगता, बघा प्रत्यक्षात आपण काय करतो, दुसऱ्यांना सांगत बसतो.
त्यातून काहीच प्राप्त होत नाही आहे. परंतु कोणी मदतीला जर धावून आलं तरच ते दुःख कमी होईल. म्हणून दुसऱ्यांच्या आनंदात जेव्हा आनंद आपल्याला मानता येईल आणि दुसऱ्यांच्या दुःखात उत्तम प्रकारे जेव्हा तू साथ देशील, तोच खरा जीवनाचा आनंद तुला पाहायला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.